संदीप, अरे काय झोपतोय? अरे उठ बाबा, अरे दूध घाला या मराठी इंडस्ट्रीचा सोंगाड्या भाऊ. अहो तुम्ही संदीप आणि झोपतोस काय? बापरे, अरे संदीप तू तुम्ही सुपरस्टार झोपा कसल्या काढताय? मराठीतला एकापेक्षा एकमेव असा सुपरस्टार आहेस तू. गलगले झोपाय म्हणजे काय? त्याला उठवा गलगले गलगले विचार कसला करताय? गलगले गलगले निघाले. काय हे माजलगावचं दगड फुल झोपलंय बघा. ही काय झोपा काढायची वेळ आहे का? ए गधड्या, उठ 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 उठ. झोपा कसल्या काढतोस? कसल्या झोपा काढतोस? उठ उठ सुपरस्टार, उठ सुपर. तू सुपरस्टार? हा, कुठला माजलगावचा सुपरस्टार? किटचिन चिटकीन. म्हणजे मी स्वप्न बघत होतो. माझ्या स्वप्नात ही सगळी मंडळी आली. मला म्हणाले मी येतो स्टार, मी सुपरस्टार, मराठीतला सुपरस्टार. अरे दगड फुला गधड्या, हे सुपरस्टार तुझ्या स्वप्नात आले होते, पण हे सगळे सुपरस्टार माझ्या घरात आहे. काय? तुझ्या घरात आहेत? मला भेटायचंय, मला बघायचंय. हो, पाहायचंय त्यांना. हे बघ, ऐक नाही टाळ्या वाजा. माझा विश्वास बसत नाहीये. हे मराठीतले सुपरस्टार महाराष्ट्र डान्सच्या मंचावर आलेत. अरे ते सुपरस्टार आहेत, पण उद्याचे त्या सगळ्यांचं टॅलेंट या सुपरस्टार मध्ये आहे रे बाबा. तू स्वप्नामध्ये या स्टार्सना आणलंस, त्यांच्याशी बोललास, पण या स्टार्सना मी प्रत्यक्ष डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्सच्या मंचावर आणलेला आहे. आणि हे सगळे तारे आहेत, पण त्यांच्यामध्ये चंद्रा नको का? आता तुला दाखवते चंद्रा. मंडळी, डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर चंद्रा आलेली आहे. अमृता खानविलकर, जोरदार टाळ्या. मी अमृता तुला तिकडे स्थानापन्न होण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या. डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स मध्ये मी संदीप पाठक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पण त्याआधी स्वागत आपल्या परीक्षकांचं. महाराष्ट्राचा छावा कश्मीर महाजनी आणि माझी आणि महाराष्ट्राची चंद्रा अमृता खानविलकर. मंडळी, आज हा मंच चमचमत्या ताऱ्यांचा आहे. आज हा मंच चंद्राचा आहे. आणि आज हा मंच मुक्काम पोस्ट चित्रनगरीचा आहे. वा वा वा. ए माझा दगड फुला, काय सांगते ते नीट ऐक. मुक्काम पोस्ट चित्रनगरी ही कल्पना माझी आहे. आणि या सुपरस्टार्सना मी इथे बोलवणार आहे, पण नुसता बोलावणार नाही.
छान कोडं घालणार आणि कोडं घातल्यावर त्याचं उत्तर दिलं तर तिथे बोलवणार, नाहीतर मग त्याची शिक्षा भोगावी लागेल. चला तर मग करूया सुरुवात आजच्या या भागाला. नाव काय आहे या भागाचं? मुक्काम पोस्ट चित्रनगरी. अरे आता मी उखाणा सांगणार आहे, म्हणजे एक तुम्हाला सवाल विचारणार आहे, त्याचं उत्तर काय आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. 1 2 3. दामोदर पंत गलगले निघाले, रुपये अशी ही 100 हो. कॉमेडीचा एक्कासे हा आहे 1 नंबर हो. जी जी रजी माझ्या राजा तुरा, माझ्या सरजा तुरा. अरे मी अमृता, बरं, मी माझ्या करिअरची सुरुवात ज्या सुपरस्टारच्या सोबतीने केली ते म्हणजे मी सांगतो, भरत जाधव. नाही, चुकलेलं आहे. हे चुकलंय. मग तुझं बरोबर काय? फुनकळसचे झिंजोरके मामा. चेटकीण ताई, याला खाऊन टाक ग प्लीज. नाही, त्याचं मी लोणचं घालणार आहे नंतर. बेस्ट ऑफ भरत जाधव घेऊन येतोय दापोलीचा गजनी ध्रुवा. ए गजनी, मी ओळखते तुला. कसे ओळखते? अरे तू ते मसाले बिसाले लिहून आणतोस तेच ना? आज काय लिहून आणलंयस? आज पण लिहून आणले. कुठे? पकडा पकडा पकडा. अरे ते six packs बघ, six packs. काय लिहिलंय रे? इनामदार भुसनळे, बाब्या, दुर्गा मावशी, किरकिरे आणि इथे हे आहे काय? अच्छा, ही बेंबी. मला काय वाटतं, मला वाटलं काहीतरी लिहिलंय. तर खूप खूप शुभेच्छा. वा, वा, आणि आता वा. ही नावं तुझ्या परफॉर्मन्स मध्ये कशी काय आम्हाला दिसणार आहेत हे पाहायला मी खूप उत्सुक आहे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आणि थँक्यू मॅम. थँक्यू सर. भरत, तुला माहिती आहे का या घरात भुताटकी आहे? भुताटकी? असं काही नसतं. ते कळेल. इनामदार भुसनळे. ए चेटकीन, डोळे बघ, डोळे बघ. घाबर मला, घाबर. ए चेटकीन, सूट घेणार मी, सूट. रूपान देखनी सुपारी चिकनी 16. रूपान देखनी सुपारी चिकनी 16 बसरलं. अरतिया फिरते माझ्या मगंबर फुलाचं बाबा लगीन डिंचाक 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 नवरा आला वेशी पाशी बाबा लगीन बाबा बाबा लगीन मी किरकिरे. मालक, मालक, मालक. याला सोडू नका. मालक, मालक. धरा, 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 आंब्याच्या डांगलीवर बसलाय मोर, डांगलीचा बापूस.
मग फुट बाप तुझा हित चारी मुंड्याची तर अग कराय टपलेत मला मला भूतांनी पछाडलं मला भूतांनी पछाडलं नवरा आला वेशीपाशी मला भूतांनी पछाडलं मला भूतांनी पछाडलं भरत अरे कुठं होतास तू आला परत अरे भरत अरे थांब इकडे तुला सांगतो मी हाय दुर्गा मावशी ए चिटकीन तू जर या मुलांना त्रास दिला ना तर तुझी गाठ माझ्याशी आहे आणि माझी गाठ तुझ्याशी भूतांनी पछाडलं मला भूतांनी पछाडलं मस्त रे माझ्याशी पंगा घेणं म्हणजे काय असतं तुला माहितीये का रे गाण्यात ना तू माझी चेष्टा केलीयस काय अरे नाही ते तर डान्स मध्ये असा होता करायचा म्हणून मी केला तुझ्या चड्डीची शपथ घेऊन सांगते माझ्याशी पंगा घेऊ नकोस तुझी वाट लावेन नाही तर मी लक्षात ठेव हे घर माझं आहे ते मला माहित आहे ते घर तुझं आहे कोण नाही घेणार तुझं कोण नाही घेणार नाही तुला या घरातनं बाहेर करेल लक्षात ठेव सॉरी म्हण सॉरी एक लक्षात ठेव मी सांगितलेली शिक्षा तुला भोगावी लागेल काय माझ्या 2 माणसांना तुला डान्स शिकवावा लागेल जे माणसं आगावपणा करू नकोस धडक सांग त्याला माझ्या 2 माणसांना डान्स शिकवायला शिको डान्स एवढंच नाही चेटकिणीच्या 2 माणसांना तू नृत्य शिकाव झंप्या त्याचं नाव आजपासून मी झंप्या ठेवले चटकिनीच्या 2 माणसांनी झंप्या डान्स शिकव अगं असं चेटकिनीच्या 2 माणसांना नृत्य शिकव झंप्या पूर्ण करण्याचं ह्याचं काही खरं नाही बघा माझं काही खरं नाही चिटकिनीच्या पूर्ण माणसं 2 येऊ का खाली येऊ का तुला नीट 4 वाक्य पण अगं तुरु 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 नाचतेस इथे गोष्टी सांगायला जीभ अशी लब 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 हालते तुझी आणि 2 वाक्य तुला म्हणता येत नाहीये सरळ 2 मिनिट चटकिनीच्या 2 माणसांनी नृत्य शिकव झंप्या 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 हा आजपासून तुझं नाव मी झंप्या ठेव ए बाहेर या रे बाहेर या अय्या ती बघ कशी आली आहेत या ही माझी 2 माणसे आहेत छोरा सैरा वैरा वाराची शांती रे छोरा सैरा वैरा वाराची शांती रे डान्स शिकावे गाणं शिकवायला नाही सांगितलंय तुला मी हे तवशी हौशी म्हणून आलेस का इथे चल पटकन डान्स शिकाव गाणं लावा
मला भूतांनी पछाडलं, मला भूतांनी पछाडलं. हे गाणं नाही पाहिजे. चंद्रावर गाणं शिकव, चंद्रावर. कधी तुला वाटलं होतं चंद्रावरती असं काही सादरीकरण होईल? अजिबातच नाही. बाप रे, भूतांबरोबर नाचावं लागेल असं अजिबात वाटलं नव्हतं. हे तश्वी पण काय गोड नाचली. तश्वीसाठी बोलत काय नाही, तू पण नाचते ग. तुला माहितीये का, तुझा डान्स बघून अमृता तिथून उठून तश्वीचा डान्स बेस्ट. थँक्यू. सुपर. हे थँक्यू इंग्रजीत म्हणायचं नाही. धन्यवाद. तुला सांगितलंय का रे टवळ्या? सॉरी. झंप्या, मी तुमची आभारी आहे. मी तुमची आभारी आहे. आजारी नाही, मी तुमची आभारी आहे. मी तुमची आभारी आहे. मी पण तुझी खूप आभारी आहे. अरे बाप रे, ध्रुवनी अप्रतिम परफॉर्मन्स केलेला आहे. विचारायचं आहे अमृताला की कसा वाटला परफॉर्मन्स केला. झंप्या, जर माझं लग्न झालं नसतं तर मी तुझ्याशी लग्नच करून टाकलं असतं. अफलातून परफॉर्मन्स होता झंप्या. आता मी याला झंप्याच म्हणणार आहे. झंप्या, तुझ्या परफॉर्मन्स मध्ये नृत्य होतं, अभिनय होता, टायमिंग होतं आणि ते तू सगळं उत्कृष्टपणे केलंस आणि बेस्ट परफॉर्मन्स होता झंप्या. काश्मीर, आज मी त्याच्याकडे लक्षच नाही दिलं की तू कुठली शैली करत होतास, तू कुठल्या शैलीमध्ये नाचत होतास, तुझं लाइनिंग कसं होतं, तुझे तांत्रिक गोष्टी कुठे लक्षच नाही गेलं. आज फक्त मनोरंजन म्हणून तुझं सादरीकरण आम्ही बघत होतो. आम्ही एन्जॉय केला ऍक्ट. क्या बात आहे. आणि त्यामुळे मी यावर उभं राहून तुझ्याकरता टाळ्या वाजवल्या. खूपच मनोरंजक ऍक्ट होता तुझा. त्यामुळे ध्रुव, तुला पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. ए माजलगावच्या दगडफुला, आता मला सांग, तुझी काय काय स्वप्न आहेत रे बाळा? मी केटकीन मी लहान होतो ना, तेव्हा माझी खूप स्वप्न होती. म्हणजे पतंग उडवावा. आपल्याकडं सगळ्यात जास्ती पतंग माझ्याकडे असावेत.
कट्टामकट्टी खेळताना सगळ्यांची पतंग मीच काटणार अशी माझी स्वप्न होती. कसली स्वप्न दळभद्री दळिद्री स्वप्न तुझी मेल्या. अरे इच्छा कशा असाव्यात, स्वप्न कशी असावीत, श्रीमंत असावीत स्वप्न, श्रीमंत. तुला माहितीये का हे टॅलेंट कसं मी हुडकून आणलंय? हो. तर अशीच एक मुलगी मी पाहिली आहे जिची स्वप्न फार छान आहे आणि त्या मुलीला इथे मी बोलवते आहे. त्या मुलीचं नाव आहे अप्पी. चल फिरवूया छडी जागुची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे गेली तू करू दुनियेला. डान्स महाराष्ट्र डान्स, डान्स महाराष्ट्र डान्स. ए अप्पी, या गाढवाला तुझी स्वप्न सांग जरा. नमस्कार, मी अपर्णा सुरेश माने, म्हणजे तुमच्या सगळ्यांची अप्पी. अप्पी ही एका छोट्या आजगावात राहणारी मुलगी आहे जिचं स्वप्न खूप मोठं आहे. तिला कलेक्टर व्हायचं आहे. हो. त्या अपर्णाचं कलेक्टर होईपर्यंतचं स्वप्न ती आता घेऊन येते तुमच्यासोबत. आणि 22 ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता नक्की बघा अप्पी आमची कलेक्टर, फक्त आपल्या झी मराठीवर. वाह, नक्की बघणार, नक्की बघणार. तुमच्या कार्यक्रमासाठी आमच्या संपूर्ण टीमतर्फे खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. तुला मी विनंती करतो, स्थानापन्न हो आणि डान्स एन्जॉय कर. एन्जॉय. डान्स महाराष्ट्र डान्स. ऐका, सांडून गेली हिची बुगडी, मोत्यांची ही मंजुळा. चमचम आहे ही चांदणी, चित्रसृष्टीची चंद्रकला. जी जी रजी माझ्या राजा तुर, माझ्या सरजा तुर. अरे हे वा 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 वा. चेटकीण ताई उत्तम. आता उत्तर कोण देणार? सगळी उत्तर हिलाच माहिती किती हुशार आहे पाहते. तू सांगा म्हणजे कोण? चरिया बुगडी. चरिया बुगडी. चलिया बुगडी. चेरा बुगडी. हा, चेरा बुगडी. चेला. तुला श्रेया बुगडे म्हणायचंय का? चेरा बुगडी. श्रेया बुगडी उत्तर बरोबर आहे. कुणाला माहिती आहे उत्तर? मोहित्यांची मंजुळा. मी 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 सगळं हेच सांगते. मी पाहुणी आहे ना ताई. बर सांग. मैत्रिणी झाल्यात दोघी. जयश्री गडकर. हा परफॉर्मन्स घेऊन येते हेलिकॉप्टर गर्ल चार्वी. लोखंडाशी नातं ही ऐरण आमची माय, थिनग्यांची धागी संग सुरामधी गाय. प्रसन्न हो देवा हाक ऐक लेकराची, राहू दे कृपा तुझी मनी भाव तुझा हाय.
तुला ठिणगी ठिणगी वाहू दे चारवीसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. जितक्या सालस आणि जितक्या साध्या आणि तरी सुद्धा उत्कृष्ट सौंदर्य असणाऱ्या जयश्रीबाई त्या गाण्यामध्ये जशा दिसल्या आहेत अगदी तशीच तू दिसतेस. आणि मला संपूर्ण सेटवरती जे काही प्रॉप्स ठेवले होते ना मला असं वाटत होतं मी त्या चित्रपटातलं तेच गाणं बघतेय फक्त कलरमध्ये बघतेय. अभिनय अप्रतिम, हावभाव अप्रतिम, सगळं छान. थोडं फ्लोर वर्क वरती आता अजून भर द्यायचा आहे. म्हणजे थोडं अजून चपळाईनी जे तू जे चक्रासन करून जो स्लाइड घेतलास त्यानंतर परत जो उठण्याचा प्रकार असतो परत आपल्या डान्स फॉर्म मध्ये येण्याचा जो एक भाग आहे त्याला थोडं अजून सफाईनी करता येईल. थोडं आपल्याला अजून हलपेलं व्हायचंय, थोडं आपल्याला अजून चपळ व्हायचंय. बाकी सादरीकरण अप्रतिम, मस्त केलंस. थँक्यू सर, थँक्यू. तू उत्तम डान्स केलेला आहेस. तुझ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता हा पुढचा उखाणा म्हणण्यामध्ये मला खूप आनंद होणार आहे कारण तुम्ही कुणीही उत्तर द्यायचं नाहीये. त्याचं अर्ध उत्तर माझ्याकडे आहे आणि अर्ध उत्तर मात्र तुम्ही कुणीतरी दिलं तरी चालेल. तर उखाणा असा आहे, एक प्रोड्यूसर दूसरा एक्टर यानी खूप सिनेमे केले हो, एक विदूषक कॉमेडीचा दुसरा डॅमिट म्हणतो हो. राजा तुड माझ्या सर्जा तुड. आता डॅमिट म्हटल्यावर कोण हे सांगायचं नाही. ऍक्टरचं नाव सांग. मी सांग. लक्षा मामा. बरोबर. आणि त्याचं आता अर्ध उत्तर आहे ते आपल्या दरवाजापाशी आहे. तिकडे पहा. किल्ल्या किल्ल्या दरवाजा उघड. हाय अमृता. हाय काश्मीर. नमस्कार सर. किती ग बाय मी हुशार. थँक्यू. मंडळी, हे ते स्टेशन आहे जिकडनं मनोरंजन सुरू होतं. तर अशा मोठ्या महान व्यक्तीला, लिजंडला, महेश कोठारे सरांना मी असं नसतो होणे. नाही संदीप थांब. एकतर सर आले आहेत, मंच आपला डान्सचा आहे, तर या गाण्यावरती मला सरांसोबत डेफिनेटली नाचायचं आहे. चला 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 चला. गाणं सर आणि मंच आपला वाट म्हणजे काय. God bless you. Thank you so much. जोरदार टाळ्या. मंडळी, महेश कोठारे सर आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी घेऊन येते आपल्या समोर चुगलखोर आदिती आणि नाशिकची स्माइलिंग डॉल निधी. हे महेश, हे रक्षा.
जी बाहू न प्यारा रे तूच मला यारा तुझ्यावर ते फार दोस्ताची त्याच्यात त्यांनी तेही केलं. वा वा वा. पडद्यावरची मैत्री निभवलीस तू खऱ्या आयुष्यात. दोस्तासारखं कोणी नाही माझं ज्याने पावलोपावली दिली मला साथ. तू निघून गेलास तरी आजही लोकांना हसवतोस. दुखाच्या पलीकडचं सिटीज सगळ्यांना दाखवतोस. तुझी पावलं नेहमी माझ्या सोबतीला राहतील आणि तू नसला तरी नेहमी तुझी जाणीव करून देतील. ही दोस्ती तुटायची जोरदार टाळ्या. काय कमाल परफॉर्मन्स केला तुम्ही. आपण डायरेक्ट महेश सरांना विचारूया. सर, कसा वाटला परफॉर्मन्स? आदिती आणि निधी, कमाल परफॉर्मन्स, माइंड ब्लोइंग, थँक्यू आउट ऑफ दिस वर्ल्ड. थँक्यू सर. निधी तर मला लक्षात वाटली, हे लक्षा मिनिएचराइज्ड. आणि शेवटला आदिती तू जेव्हा आलीस पुढे आणि ते गायलीस, लक्षा इज माय व्हेरी बिग सॉफ्ट कॉर्नर. त्याचा विषय आला का माझ्या डोळ्यात पाणी येते. तू नेमकं ते परफॉर्म करून आणि ती पावलं जी उठली ना, दॅट वॉज कमाल. दॅट वॉज द म्हणजे डायरेक्टर, आय मस्ट गिव्ह हॅट्स ऑफ द डायरेक्टर ऑफ दिस शो, कोरिओग्राफर ऑफ दिस शो, आणि या दोन पोरांनी कमाल केले. ऑल द बेस्ट गाईज, ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. एखादा किस्सा होऊन जाऊ दे ना सर. मी किस्सा असा काहीच सांगणार नाही, कारण मी ना एक माझी ऑटोबायोग्राफी लिहिलेली आहे आणि त्याच्यात सगळे किस्से आहेत. अगदी माझ्या जन्मापासूनचा प्रवास आहे. सो त्या सगळ्या हेतूने मी एक पुस्तक लिहिलेलं आहे माझं स्वतःचं. त्याचं नाव आहे डॅम इट आणि बरंच काही. सो ऑक्टोबरच्या आसपास ते प्रकाशित होईल. पुस्तकाचं नाव फार आवडलंय सर. आणि ते पुस्तक आमच्यासारखी जी जनरेशन आहे, जी आता चित्रपटामध्ये काम करते आणि जी नवीन पिढी हळूहळू या मंचावर तयार होते, त्या सगळ्यांसाठी डॅमिट आणि बरंच काही हे पुस्तक खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या पुस्तकासाठी, त्या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. मला खरंच कोरिओग्राफरचे सुद्धा मनापासून कौतुक करावंसं वाटतं की ज्या प्रकारे त्यांनी धमाल मजा मस्ती जी चित्रपटांमध्ये पाहायला मिळते तीही पाहायला मिळाली मंचावरती. आणि जे त्यांच्या रिअल लाईफमध्ये तो जो एक मित्राचा लॉस आहे ना, तो सुद्धा तुम्ही खूप अप्रतिम पद्धतीने दाखवला. सो माझ्यातर्फे आणि महेश सर, मी तुमच्यातर्फे सुद्धा एक गोष्ट करू. तुम्हाला दोघींना माहिती आहे का, निधी आणि आदिती, तुम्ही या मंचावरचे, आम्ही हे अगदी उघडपणे सांगतोय, खूप सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कॉम्पिटिटर्स आहात असं म्हणायला हरकत नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी थोडंसं सतर्क राहायचं आहे. आता तुमचा अभिनय आणि तुमचं नृत्य, त्याचा ब्लेंड किती सुरेख आहे. तुमचं कोऑर्डिनेशन, सिंक्रोनायझेशन, तुमची समज ही नैसर्गिकरित्या आली आहे तुमच्यात. त्यामुळे फक्त हिरवा बजर नाही, ह्यांना दोघींना पुढचा बजरही मिळायलाच हवा. चल फिरूया छडी जागुची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे, गिलगिली छू करू दुनियेला. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार.
परफॉर्मन्ससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. स्थानापन्न व्हा. मुक्काम पोस्ट चित्रनगरी हे खऱ्या अर्थानं साजरं झालंय, कारण आज आपल्यामध्ये महेश कोठारे सर यांची उपस्थिती आहे. आणि सरांना मी एक गोष्ट इथे आवर्जून सांगू इच्छितो की सर, आत्तापर्यंत जेवढे परफॉर्मन्सेस झाले, डान्स झाले, ह्याच्या पुढेही जे होणार आहेत, आम्ही सगळी गाणी जी आहेत ती मराठी गाणीच घेतोय. त्या निमित्तानं ही जी नवीन पिढी आहे त्यांना आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा की जुनी गाणी जी असतील ती पुन्हा एकदा ह्या पिढीला ऐकायला मिळतील, हा एक त्यामागे छोटा उद्देश आहे. आणि एक प्रश्न आहे की तुम्हाला या मंचावर येऊन ह्या सगळ्या छोट्या स्पर्धकांना बघून तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं सर? खूप छान वाटलं. एकतर डान्स, महाराष्ट्र डान्स हा फार लोकप्रिय कार्यक्रम आहे आणि ही मुलं अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स करतात. मला तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे, या मुलांचं अभिनंदन करायचं आहे, या वाहिनीचं अभिनंदन करायचं आहे झीचं, की त्यांनी ह्या मुलांना इथे एक मंच दिला आणि आपलं टॅलेंट दाखवायला एक संधी दिली. सर, पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि फक्त आमची जाता जाता एकच इच्छा आहे, आमच्या लेकरांना आशीर्वाद द्या आणि मग आमचा निरोप घ्या. सुंदर रूप आहे हिचे, अभिनयाचा दादा तो, जोडी ह्यांची सोंगाड्याची, मनोरंजनाचा वादा हो. जी जी रजी माझ्या सरजा तुर, माझ्या राजा तुर. अरे हे 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 हो. सांगा कोण? मी सांगू? सांग. दादा कोंडके आणि उषा चव्हाण. मराठी सिनेमाची ब्लॉकबस्टर जोडी घेऊन येत आहे चॉकलेट बॉय विघ्नेश आणि फिटनेस गर्ल जिया. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी. माळ्याच्या मळ्या कौन है वो माइक का लाल माझ्याकडनं तुला डार्क चॉकलेट आहे.
डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट बोलला तो. अरे रे रे रे. अरे मला आता कमाल वाटती. लहान लहान लेकरं काय रिदम काय डान्स करतात राव. एकदम म्हणजे असं इमोशन. दोघं नाच करताना असं वाटत होतं की मी वावरामध्ये बसलोय आणि या दोघांचा इग्नेसचा आणि हिचा डान्स बघतोय. हे गाणं तुम्ही जे सादर केलंय ते एवढं भारी आहे, तर त्याबद्दल मला काश्मीरला विचारायचं. कुठेतरी डान्स करताना आपण डान्स करतोय खूप मेहनत घेऊन किंवा आपण स्टेप्स करतोय ह्याचा भास नाही झाला पाहिजे ऑडियन्सला. ते असे दंग होऊन गेले पाहिजे, रंगून गेले पाहिजेत. ओके, तो नाद आला पाहिजे जेव्हा तुम्ही नाचता तेव्हा. ते सगळं आज होतं. थँक्यू सर. आणि अशीच टप्प्याटप्प्याने पुढे जात राहा. आणि काय रे तुम्ही आज म्हणजे शेवटाला पार वादळ आणलं स्टेजवरती. हा, बाकी आपण अमुताईला विचारूया, तिला हे सादरीकरण. अमुताईला एकतर जिया खूप आवडली आणि मला इतका आनंद होतोय की मी जे काही उषा चव्हाण यांचे एक्सप्रेशन्स त्या गाण्यात पाहिलेत किंवा नृत्य त्यांचं पाहिलंय, जिया आज मला असं वाटतं तू त्यांच्या खूप जवळ गेलीस. आणि चॉकलेट बॉय खूप मस्त. हे गाणं माझं अत्यंत लाडकं आहे आणि हे जे कॅरेक्टर्स आहेत आज जे तुम्ही सादर केलेत हे लेजेंडरी आहेत यार. सो त्या दोघांना सलामच आहे, तुम्हाला सलाम आहे. सो थँक्यू. हो हो. दादा कोंडके यांना संपूर्ण महाराष्ट्रातर्फे तुम्हाला मानाचा मुजरा. ऑल दी बेस्ट आणि शुभेच्छा. 5 जागेवर